हॅलो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी तुमचे स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये पार्थ काव्याला परीक्षेसाठी सोडायला जात असतो. त्यावेळेस एका महिलेला वाचवण्यासाठी पार्थ आणि काव्या गुंडांना अद्दल घडवतात. एक गुंड काव्याच्या मानेवर सुरा धरतो. शिताफीनं काव्या पार्थकडून हेल्मेट घेते आणि ते हेल्मेट त्या गुंडाच्या डोक्यावर मारते. त्यामुळे तो गुंड तिथेच बेशुद्ध पडतो. गुंडाला शुद्ध येईपर्यंत पार्थ आणि काव्या त्याच्याच जवळ बसलेले असतात. कारण की त्या गुंडाने पार्थच्या गाडीची चावी काढून घेतलेली असते. तेव्हा पार्थ त्याला बोललेला असतो की मी ही चावी तुझ्याच हातातून परत घेईल म्हणून. त्यामुळे गुंड शुद्धीवर येईपर्यंत पार्थ आणि काव्या तिथेच बसलेले असतात. गुंड शुद्धीवर आल्यावर पार्थ त्याच्याकडे गाडीची चावी मागतो. तेव्हा गुंड त्याला चावी काढून देतो. तेव्हा पार्थ बोलतो की बोललो होतो ना की तुझ्याकडूनच ही चावी परत घेईल म्हणून. पण त्या गुंडाकडे हॉकी स्टिक असते. पार्थ आणि काव्या चावी घेऊन पुढे जायला लागतात. पण त्या गुंडाला मागचा झालेला प्रकार आठवतो. त्याचे सगळे मित्र पळून गेलेले असतात. तो गुंडा एकटाच रात्रपर्यंत तिथे बेशुद्ध पडलेला असतो. पण तरीही पार्थ आणि काव्या त्याच्यासाठी बसलेले असतात. त्याला त्याचं काही घेणं देणं नसतं. तो पार्थ आणि काव्या पुढे जात असतात आणि पार्थ आणि काव्या एकमेकांशी बोलत असतात. त्यांचं बिलकुलही लक्ष नसतं. त्यामुळे त्या गुंडाकडे जी हॉकी स्टिक असते ती घेऊन तो पार्थच्या डोक्यावर मारायला जाणार. पार्थला मारण्यासाठी तो गुंड येतो. पण काव्याचं लक्ष जातं. काव्याचं लक्ष जातात काव्या पार्थचा जीव वाचवण्यासाठी स्वतःमध्ये येते आणि त्या गुंडाने पार्थला मारण्यासाठी जी हॉकी स्टिक उगारलेली असते ती काव्याच्या डोक्यात जोरात बसते. काव्याच्या डोक्यातून प्रचंड रक्त वाहत असतं. पार्थ घाबरतो. काव्या ओरडतो. तेवढ्यात तो गुंड घाईघाईने पळून जातो. पार्थ तातडीने काव्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. आता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर काव्याला बराच वेळ शुद्ध आली नसते. तिचा पेपरही असतो आणि तिला पेपरही द्यायचा असतो. त्याच्यामुळे सगळेच टेन्शनमध्ये असतात. घरीही मानिनीही टेन्शनमध्ये असते. आता मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला काव्याला शुद्ध आली आहे दाखवण्यात आली आहे. मात्र पार्थला तुम्ही कोण आहे असे ती विचारते. अशातच रम्यानेही देवाकडे प्रार्थना केली असते की देवा प्लीज काव्याला शुद्धीवर येऊ दे आणि काव्याला पार्थला ओळखू दे हं. तेव्हा नंदिनी बोलते की रम्या काय बोलतेस तू. तेव्हा रम्या बोलते अगं नाही नंदिनी, मी आता मी ना बरेच काही गोष्टी बघितल्या आहे, बरेच केसेस बघितल्या आहे. जेव्हा डोक्याला मार लागतो ना तेव्हा याददाश्त जाण्याचे चान्सेस असतात म्हणून. काव्याला शुद्ध येत नाही म्हणून पार्थचा जीव खालीवर होत असतो. पार्थ देवाकडे प्रार्थनाही करतो आणि काव्या सरळ त्याचा हात झिरकाढते म्हणून पार्थला टेन्शनही आलेलं असतं. पण पण पार्थ हा स्वप्नात असतो. त्याला भास होत असतो आणि त्यावेळेस तो बघतो काव्याकडे तर काव्या अजूनही शुद्धीवर आलेली नसते. तेव्हा पार्थला मनात खूप बरं वाटतं की हे सगळं आपण बघत होतो ते स्वप्न आहे म्हणून. तेव्हा पार्थ काव्याचा हातात घेतो आणि बोलतो की तुम्ही माझ्यासाठी किती केलं आहे. मी तुम्हाला आता माझ्यापासून असं दूर होऊ देणार नाही. भलेही तुम्ही माझा राग केला तर मी आयुष्यभर सहन करेल. पण तुम्ही नसताना मी एकटा कधीच राहणार नाही, कधीच सहन करणार नाही. पार्थ त्याचे इमोशन व्यक्त करत असतो. तेवढ्यात काव्या बोलते खरंच. तेव्हा पार्थ खूप खुश होतो आणि लगेच खुश होऊन काव्याकडे बघतो आणि पटकन नर्स सगळ्यांना आवाज येतो की काव्याला शुद्ध आली म्हणून. तेव्हा काव्या बोलते की सगळ्यांना आवाज कशाला देत आहेत. तेव्हा पार्थ बोलतो तुम्हाला उठायचं असेल ना. तेव्हा काव्या बोलते तुम्ही आहेत ना, मग तुम्ही करू शकतात ना. तेव्हा पार्थ स्माईल करतो. आता आपल्याला नेक्स्ट प्रोमोमध्ये असं बघायला भेटतंय की पार्थ काव्याला म्हणतोय की काव्या मी तुमच्या भूतकाळासकट तुम्हाला स्वीकारलं आहे. आता जिथे तुम्ही तिथे मी. त्यावर नंदिनी ही पार्थला विचारते आता मग तुम्ही काव्यासोबत गेस्ट रूममध्ये राहणार की काय. त्यावर पार्थ बोलतो मी त्यांना माझ्यासोबत घेऊन जाणार गेस्ट रूममधून काव्यार्थ रूममध्ये. असं म्हणून पार्थ काव्याला उचलून घेऊन जातो. जीवाही तिथेच असतो आणि जीवाही जोरात शिट्टी वाजवतो. त्याच दरम्यान नंदिनीही तिच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये खूप सुनावलेलं असतं की ती जीवावर किती प्रेम करते ते आणि जीवांचंही तिच्यावर प्रेम आहे आणि झालेल्या 21 दिवसामध्ये जे काही ती जीवांसोबत वागत होती तिचीही ती खंत व्यक्त करते आणि त्याबद्दल ती तिच्या बाबांना सांगतही असते की तुमच्यामुळे फक्त मी जीवांसोबत अशी वागत होती. त्यामुळे आता नंदिनीचे बाबासुद्धा जीवाला माफ करणार की आणि जीवाने जो नंदिनीला घटस्फोट देण्यास सांगितले तिथून तो माघार घेतो का हे लवकरच आपल्याला पुढच्या भागात बघायला भेटणार आहे. त्यामुळे
पटकन आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.